सर तुम्हालाही लीला मॅडम तुमच्या योग्यतेच्या नाहीत असं वाटतंय का? सर त्यांनी खरंच तुमच्याशी मनाविरुद्ध लग्न केलंय का? कालिंदी सगळं संपलं. आता हे जे काय बोलतील देवालाच माहिती. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी फक्त लीलाचीच बाजू ऐकली आहे. पण नवरा बायकोचं नातं कोणा एकाच्या सांगण्यावरून जज करता येत नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की लीला मॅडम जे काय बोलतायत ते खोटे? अजिबात नाही. लीला जे बोलली एकदम खरं बोलते. पण तिच्या बोलण्याचा एक वेगळाही अर्थ असू शकतो. हेच मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे. आमच्यातल्या वयातल्या फरकामुळे, परिस्थितीच्या फरकामुळे लीलाला वाटतं की ती माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा परफेक्ट नाहीये. पण तसं नाहीये. एखादा संसार करताना नवरा बायकोनी सेमच असावं असं गरजेचं नसतं. एकमेकांची कमतरता ओळखणं आणि त्या कमतरतांना सुधारणं ते गरजेचं असतं आणि त्यालाच संसार म्हणतात. याची जाणीव लीलाला आहे आणि याचा मला आनंदही आहे. महत्वाचं म्हणजे लीलाचं मन रागस आहे. ती मनाने खूप चांगली आहे. त्यामुळे लीलाला स्वतःला कमी लेखायची गरजच नाही. राईट लीला? लीला तू किती नशीबवान आहेस. तुला एजे सारखा नवरा मिळालेला आहे. जे मुळातच वाईट असतात ते आपली चूक कधीच कबूल करत नाहीत. पण लीलाचं मन मोठं आहे. ती आपल्या चुका कबूल करते. त्याचा अर्थ एकच आहे की ती चांगली आहे. तिचं मन मोठं आहे. अँड दॅट्स व्हाय आम्ही दोघे एक परफेक्ट कपल आहोत. And we are made for each other. लीला मॅडम, एजे सर तर तुमच्याबद्दल इतकं छान सगळं बोलतायत, मग तरी सुद्धा तुम्हाला असं का बरं वाटतंय की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात? पण एजे सर, लीला मॅडमने आम्हाला काहीतरी वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलं. हो ना मॅम? तुम्ही मीडियाला हेच सांगितलं ना? आता जी मुलगी स्वतःच्या मेहंदीतून पळून जाते, स्वतःच लग्न मोडते आणि मग सगळ्यांना फसवून बोहल्यावर उभी राहते, तिला फसवणूक करणारी मुलगीच म्हणणार ना? आणि एजेंना तर सुनमुखाच्या वेळी कळलं की त्यांचं लग्न माझ्याशी झालंय. एजे, लीला मॅम जे म्हणतात ते खरं आहे का? प्लीज बोला. फोन का उचलत नाहीये मुलगी? येता फोन उचल. सांगतो. पण त्याआधी काहीतरी महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मला. माझी पत्नी एक अमेझिंग कलाकार आहे. तिला लोकांसमोर परफॉर्म करायला अतिशय आवडतं आणि आजही तिने तेच केलं. तुम्हा सगळ्यांच्या समोर परफॉर्मन्स दिलाय. ते काय की मला यायला थोडा उशीर होत होता आणि तुम्हाला उगाच इथे तात्काळ उभं ठेवण्यापेक्षा तिने ठरवलं की थोडं तुमचं मनोरंजन केलं पाहिजे.
आणि तिने तेच केलं आणि तुम्ही सगळे या गोष्टीत फसलात. राईट लीला? आणि ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावणाऱ्या जगात आपल्याला अशा न्यूज आवडतातच, राईट? तर तुम्हीच सांगा, लीलाने टाकलेली गुगली तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यात शेवटी मला हेच सांगायचंय की लीला आणि मी खुश आहोत. माझ्या परफेक्ट पर्सनॅलिटी सारखंच आमचं रिलेशनशिप पण परफेक्ट आहे. वी आर हॅपी टुगेदर अँड वी आर अ परफेक्ट कपल. स्माइलीला सगळ्यांना आपला फोटो काढायचा. थँक गॉड बाबांनी सगळं सांभाळून घेतलं. हो ना. शेवटची गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय इकडनं जायचं नाही. हॅव अ गुड इव्हनिंग. एन्जॉय. एजे, एक शब्द बोलू नको लीला. पण तू काय लीला? सगळं बोलायला निघाली होतीस तू लीला. घरातल्या गोष्टी सगळ्यांसोबत बोलून बदनामी होते. फक्त माफी मिळत नाही, कोणी मोठं होत नाही, महान होत नाही. ते माझ्या मनात सतत गिल्ट असते. असं वाटतं की माझ्या चुकीमुळे हे तुझ्या चुकीमुळे झालंय सगळं. आणि गिल्ट तर तुला वाटायलाच हवं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव. गिल्टीच वाटत होतं लीला तर रूम मध्ये बसून रडायचं एकटं. असं स्टेजवर उभं राहून मीडिया समोर बोलायची गरज नव्हती. रिसेप्शन मध्ये माझ्या रिसेप्शन आपल्या दोघांच्याही लग्नाचं होतं. लग्न असं फसवून ह्याला लग्न नाही म्हणत लीला. तू चीट केलंयस मला. तुला ही छोटीशी गोष्ट कळत कशी नाही अजून? आणि तुला एवढी पण समज नाही की घरच्या सोन्याने कसं वागायचं बाहेर, याचा परिणाम काय होईल. आणि मी तुझ्याकडनं या अपेक्षा कशा करू शकतो मी लीला? इनफॅक्ट तुला माफी द्यायची नाही, पनिशमेंट द्यायची गरज आहे लीला. खूप मोठी पनिशमेंट. तुला गिल्टी वाटतंय ना, हीच तुझी मोठी पनिशमेंट आहे लीला. आयुष्यभर गिल्टी फील करत राहा. फॉर लाईफ लॉंग. अँड यू डिझर्व इट. डॅम इट, यू डिझर्व इट. आणि एक लक्षात ठेव लीला, मी तुला कधीही माफ करणार नाही. लीला, आजी आजी सॉरी. अहो ते इतके प्रश्न विचारत होते, मला काही कळतच नव्हतं काय उत्तर देऊ. मी खूप गोंधळले आणि सगळी गडबड केली. खरंच सॉरी. शांत शांत. कशाला? अगं जे काही झालं ते झालं. त्यात तुझी आणि अभिरामची कोणाचीच चूक नाहीये. नाही आजी, मला ना सारखं वाटतंय की माझं काहीतरी चुकतंय. असं अपराधी असल्यासारखं वाटतंय. बघा ना, मी हे लग्न झाल्यापासनं माझ्याकडनं काही ना काहीतरी चुका होत आहेतच. अगं असं नाहीये लीला. तू असं का विचार करतेयस? हा, का विचार करतेयस? हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, पत्रकारांसमोर जाणं की सोपी गोष्ट नसते. खूप कठीण असतं बाबा. खरंच मी स्वतः गेले नाहीये त्यांच्या समोर आजपर्यंत. आता अभिरामला यायला उशीर झाला तेव्हा मी किंवा दुर्गा किंवा घरातलं कोणीही तुला मदत करू शकलो असतो का? म्हणजे
आता समजा मी आले असते पत्रकारांसमोर तुझी बाजू घ्यायला आणि म्हटलं असतं की कृपा करून तुम्ही लीलाला प्रश्न विचारू नका. लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आणलं असतं, सासू सुनेला बोलूच देत नाही. बा कठीण असतं सगळं. आपण काय बोलतोय आणि त्याचा दुसरे काय वेगळा अर्थ काढतायत काही सांगू शकत नाही आपण. नाही आजी, जेव्हापासून ते लग्न झालंय ना, सारखे काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहेत. हिला तू असं का बोलतीयस बाळा? इथे बस बस आधी बस. मला एक सांग बाळा, लीला तू हे लग्न स्वीकारलंयस ना? मनापासून स्वीकारलेस? मग आता पश्चातापाकडे जायचं नाही बाळा. अगं तुझं आणि अभिरामचं लग्न होणं हे विधिलिखितच होतं. देवांच्याच मनात होतं तुझं आणि अभिरामचं लग्न व्हावं म्हणून झालं. आणि बायकोच्या संकटाच्या वेळेला तिचं रक्षण करणं हेच एका खऱ्या नवऱ्याचं कर्तव्य असतं. अभिरामनं आज तुला सांभाळून घेतलं ना, बस पुढे सांभाळून घेईल, सगळं छान होईल. रडू नको राजा. हे काय रडणं बरं नाही बाळा, रडू नको. अरे लीला नाही बाळा, असं रडत नाही राहायचं. थकली आहेस ना सकाळपासून? चल आता मस्त फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते. रडायचं नाही, आलेच. जयराम सगळ्या बॅग्स रूम मध्ये ठेवा. ही पण न्या. हा विश्वरूप, हॉल चेक करा आणि सगळ्या रूम्स चेक करा. जर काही राहिलं असेल तर येताना घेऊन या. ओके बहिणी, हा बॅग्स आणल्यात आम्ही सगळ्या. हा यांना दे. जयराम हे घेऊन जा. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, बाळांनो, आज जे काही घडलं रिसेप्शनला त्यामुळे लीला खूप अस्वस्थ झाली. जरा जाऊन तिची समजूत काढा ना आणि तिला अभिरामच्या रूम मध्ये राहायला जाण्यासाठी तयार पण करा. आजी, चूक तिचीच आणि समजूत पण तिचीच काढायची. आणि ते पण आम्ही. म्हणजे जर आज लीला चुकली असती तर एजे आम्हाला शिक्षा करणार होते. हो आजी, हे काही बरोबर नाहीये ना. म्हणजे चूक पण तिनेच करायची आणि आम्ही चांगलं पण तिच्याशी बोलायचं आणि शिक्षा आम्हाला. हो आजी, हा मुद्दा तर आहेच. पण आजी, लास्ट टाइम तुम्ही तिला एजंटच्या खोलीत पाठवलं होतं तेव्हा जे झालं ते तुम्हाला माहिती आहे आजी. आणि आज तर तिने जे काय केलंय त्यानंतर एजे तिला स्वीकारतील असं मला वाटत नाहीये. दुर्गा, अगं लीला अभिरामची बायको आहे, नवरा बायको आहेत ती दोघं जण. आणि नवरा बायकोचं भांडण म्हणजे काय, पेल्यातलं वादळ. आणि आपण तरी तिला किती दिवस सांगणार की माझ्या रूम मध्ये येऊन राहा म्हणून? अशी किती दिवस राहणार आहे ती? आज बघितलं ना तुम्ही रिसेप्शन मध्ये अभिरामनी कसं सगळ्यांसमोर लीलाला सांभाळून घेतलंच ना. पुढेही ती दोघं एकमेकांना असंच सांभाळून घेतील, असंच समजून घेतील. हे सगळं घडायला हवं, याच्यासाठी आपण थोडासा पुढाकार घ्यायला हवा ना. म्हणून सांगते बाळांनो, तिला जाऊन समजवा आणि तिला अभिरामच्या रूम मध्ये घेऊनही तुम्हीच जा. मी बोलू शकले असते, तुम्ही काय माझ्याकडे पाहताय? पण बाळांनो, तुम्ही आणि ती, तुमची पिढी एकच पडते ना. हा, ती तुमच्या पिढीची असल्यामुळे तुम्ही तिला जास्त समजून घेऊ शकता, समजावून सांगू शकता. ती तुमच्या समोर जास्त मोकळी होईल. म्हणून सांगते, समजवा तिला. हे असं दूर राहणं, एकमेकांना टाळणं हा उपाय असू शकत नाही ना. आता बघा, एकत्र राहिल्यानंतर काय भांडणं होणार ना. भांडणं होतील ना, होऊ देत. शेवटी भांडणं म्हणजे पण एक संवादच आहे ना. भांडणं जशी झाली तशी मिटतील सुद्धा. आणि अगदीच जास्त काही झालं तर आपण आहोत ना सांभाळायला. जा ना बा, तेवढं करा बाळा प्लीज. नाही आजी,
आय एम सॉरी आजी, पण आजी आम्हाला नाही जमणार हे. आजी, आज लीलाने जवळजवळ आपल्या फॅमिलीची बदनामी करायला सुरुवात केली होती. एजे आले वेळेत आणि त्यांनी सगळं सांभाळून घेतलं म्हणून, नाही तर. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मी तुम्हाला लीलाशी बोलाल का असं विचारत नाहीये. लीलाशी जाऊन बोला असं सांगतेय. आजी म्हणून मी तुमच्याकडनं ही अपेक्षा करू शकते ना. लीला माझ्या रूम मध्ये आहे, जा आणि बोला तिच्यासोबत. काय करायचं आपण? आजींनी निर्णय सांगितल्यावर आपल्या हातात काय आहे? म्हणजे आपण खरंच लीलाची समजूत काढायची आणि तिला एजंटच्या खोलीत पाठवायचं? हो, आजींची इच्छा मोडू नाही शकत आपण. म्हणजे काय, पुन्हा एकदा आपल्या मनाविरुद्ध वागायचं? नाही अगं, आत्ता जरी मनाविरुद्ध वागत असलो तरी पुढे जे काय घडणार आहे ते आपल्या मनासारखंच असणार आहे. म्हणजे 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 वहिनी, मला काहीच कळत नाहीये. हा, कळलं मला. हे म्हणजे असं झालं ना, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. सरू, तुझं काय म्हणी वगैरे? लक्ष्मी आता करेक्टच बोलतीये ती. असंच तर घडणार आहे. लीला एजंटच्या खोलीत गेल्यावर त्यांचं भांडणच होणार आहे ना. हा, बघा बघा. एजे लीलावर संतापणार, चिडणार, ती मुलगी त्यांच्या नजरेतून उतरणार आणि या घरासाठी अत्यंत मिसमॅच असलेली मुलगी एक ना एक दिवस या घरातनं बाहेर जाणार. ही शपथ, वहिनी, असं झालं तर किती मज्जा येईल ना. वहिनी, मग मी श्वेताला फोन करून सांगू का की एजंटशी लग्न करायचा चान्स अजूनही आहे म्हणून? हा, सांगा सांगा सांगा. किती घाई आहे का तुला लक्ष्मी? थांब ना जरा, तिला जाऊ दे ना त्यांच्या खोलीत, गोष्टी घडू तर दे. चला चला. लक्ष्मी, मला सांग, तू या घरात कशी आलीस ग? कशी म्हणजे लग्न करून? तसं नाही ग, कुणामुळे आलीस? वहिनी, हा काय प्रश्न आहे? प्रमोदना मी आवडले म्हणून मी या घरात लग्न करून आले. एक्झॅक्टली. आणि सरू, तू कशी आलीस ग? मी माझ्या बेबीमुळे. विराजला मी आवडले म्हणून आमचं लग्न झालं. म्हणजे थोडक्यात काय, आपण या घरात आपापल्या नवऱ्यांमुळे आलो, सासूमुळे नाही. आपण आपल्या सासूसाठी किंवा आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी या घरात नाही आलो, नवऱ्यासाठी आलो ना. म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की नवऱ्याबरोबरचं आपलं नातं आपण टिकवावं, वाढवावं, जपावं. म्हणूनच आमची सासू म्हणून आम्ही तुला एजंटच्या रूम मध्ये सोडणार आहोत, म्हणजे तुझ्याच खोलीत सोडणार आहोत. दुर्गा, त्यांनी मला मागच्या वेळेसारखं परत बाहेर काढलं तर? तरी तू परत त्यांच्या रूम मध्ये जायचंस? त्यांनी मला दररोज हकलवलं तर? मग रोज परत परत जायचं. प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करत राहिले पाहिजे. दुर्गा मॅडम, मला ना एजंटची खरंच खूप भीती वाटते. अगं पण आजींची इच्छा आहे की तू आता एजंटच्या रूम मध्ये राहायचं. आम्ही आमच्या सासूची काळजी घेतोय ना, तसं तू सुद्धा तुझ्या सासूच्या इच्छांची काळजी घ्यायला नको? आमचं काम तुला एजंटच्या रूम मध्ये सोडणं एवढंच आहे. बाकी तुला काय वाटतंय, कसं वाटतंय, तुझ्या मनात काय, आता हे सगळं तू एजंटना सांग.